आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आदित्य सर, अहो डबा विसरलात। ओह चल, याच्यात टाकून प्लीज। आदित्य सर, आज तुमच्यासाठी स्पेशल डबा तयार केलाय। काय? तुम्हाला आवडतात ना म्हणून मसूरच्या डाळीचे वडे केलेत। येतो। आदित्य सर, आता काय? मी काही विसरलात का? मोबाईल घेतलं बघ। काय? काय चाललंय? अरे मिठी मारत होतो। भारी दिसतंय। आज सूर्य कुठे उगवला ते जाणार। अरे मग नाही तर काय, आज एवढं प्रेम उतू चाललंय। आज नको जाऊ का ऑफिसला? झालं का तुमचं पुन्हा सुरू? अरे जरा जरा दोन शब्द प्रेमानं काय बोलले की कामधंदा सोडून घरी बसायला तयार। अरे मग काय, आता बायको एवढी प्रेम करते नवऱ्यावर, मग नवऱ्याने तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना। अचानक अशी मिठी का मारली? जस्ट विचारतोय। का मारली म्हणजे वाटली मला मिठी मारावीसी म्हणून मारली। आणि माझा नवऱ्याने काय बी करे। काय असंच बघत राहणार आहात का माझ्याकडं की जाणार आहात कामाला? दादा, ए प्रीतम। प्रीतम सर, प्रीतम सर, बरं झालं तुम्ही आलात। तुम्ही चला आतमध्ये, तुम्हाला बी खायला वाढते। नाही, आज खायला वगैरे नको, जरा महत्वाचं काम आहे माझं। कसलं काम? दादाची हेल्प हवी आहे मला ऍक्च्युअली। पारू, काय रे, काय झालं? आता कंपनीत खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। काय अडचण आहे मला सांग, मी सांगतो काय करायचं। आपल्या कंपनीचे शेअर्स पडतायत आणि ते सगळे इन्व्हेस्टर्स तुझ्या सांगण्यावरून आलेले। सो ते म्हणतात की जर आदित्य असेल तरच आम्ही इन्व्हेस्टमेंट ठेवून, आता आम्ही सगळी इन्व्हेस्टमेंट काढून घेऊ। अरे पण त्या इन्व्हेस्टर्सना समजायला पाहिजे ना, आई कंपनीत असताना त्यांचा पैसा सुरक्षित आहे। त्यांना कळायला पाहिजे आईने किती मेहनतीने ही कंपनी उभी केली आहे। हो दादा, हे तुला कळतंय, मला कळतंय, पण ते म्हणतात की आदित्य असेल तरच आम्ही तयार आहोत, नाहीतर मग नाही होणार काम याच्या पुढे। आज आपली एक मीटिंग आहे इन्व्हेस्टर्स सोबत। मला असं वाटतं की तू त्या मीटिंगला असावास। काय? अरे मी कसं येऊन चालेल? मी आलेला आईला नाही आवडणार। आधीच ती माझ्यावर रागवलीये, अजून त्यात भर नको। आणि इन्व्हेस्टर्स रागवले तर ते रागवले ना तर इन्व्हेस्टमेंट काढून घेतील, मग कंपनीच राहणार नाही दादा। यार तू तरी असा विचार नको ना करू, जरा प्रॅक्टिकली विचार कर। हे बघ, कंपनी कोणाच्या आवडीनिवडीवर चालत नाही आणि सध्या कंपनीला तुझी गरज आहे। आणि तू आईचं टेन्शन नको घेऊ, ती घेईल समजून। तू फक्त ये, इन्व्हेस्टर्सना कन्व्हिन्स कर, बाकीचं मी बघतो। ठीक आहे, मी येतो। थँक्यू सो मच दादा, खूप मोठं टेन्शन दूर केलंयस माझं। ठीक आहे, तू ये, तोपर्यंत मी मीटिंगची तयारी बघतो। हो। पारू, येतो, पुढच्या वेळी येतो खायला। आदित्य सर, मला असं वाटतं की आज तुम्ही तिकडे नको जायला। हे बघा, तुम्हाला बी माहितीये की याआधी सुद्धा संकट येऊन गेली आहेत आणि देवी आईने समर्थपणे त्या समध्या संकटांवर मात दिली आहे। देवी आई खंबीर आहे, त्यांना तुमची गरज नाहीये, त्यामुळे आज तुम्ही तिकडे नका जाऊ। पारू प्लीज। आश्चर्य वाटतं तू हे बोलतेस। प्रीतम आता काय बोललं कळलं नाही का? ते इन्व्हेस्टर्स जर मी नसेल तिथे तर ते त्यांची इन्व्हेस्टमेंट काढून घेतील आणि सगळे शेअर्स पडतील, कंपनीचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। आणि अशा वेळी मी त्यांच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे। हे बघा, तुम्ही जर का तिकडे गेलात, त्यांची मदत केली तरी देवी आई फक्त तुमचा अपमानच करणार आहे। हे बघ, तिने अपमान केला तरी चालेल, पण आईने इतक्या मेहनतीने उभी केलेली कंपनी मी इतक्या सहजासहजी संपवू देऊ शकत नाही। प्लीज, मी आलो चेंज कर। सर,
हो हो, नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका अजिबात. तुमचा माझ्यावर, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजवर आहे ना विश्वास? मग झालं तर. अहो म्हणूनच आजची मीटिंग बोलवली आहे. नाही नाही, आपण सगळं बसू, डिस्कस करू व्यवस्थित. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करणार आहे मी आज. ठीक आहे? हो हो, मी आहे, श्रीकांत आहे, डोंट वरी. येस, भेटू. ओके, चला निघा. हो हो, निघूया. एक मिनिट, प्रीतम कुठे आहे? म्हणजे त्यांनी सगळ्या इन्व्हेस्टर्सना व्यवस्थित वेळ दिलेली आहे ना? काय तो? हो, इन्व्हेस्टर्सना सांगितलंय आणि आदित्यला पण यायला सांगितलंय. पहिले शांत हो जरा. हे बघ, तुलाही माहितीये इन्व्हेस्टर आपल्याला कंट्रोल होणार नाहीत. त्यासाठी आदित्य तिथे असणं गरजेचं आहे. आईला जरा प्रॅक्टिकल विचार कर ना. हे बघ, फॅमिली मॅटरपेक्षा आता कंपनीचं काम महत्वाचं आहे आणि त्यासाठी आदित्यला प्लीज आजची मीटिंग अटेंड करू दे. प्लीज ऐक माझं. येस, बोला. आजच्या मी एक मिनिट, माझं ऐकून तरी घ्या. अहो आजची मीटिंग पण मी. हॅलो, काय झालं? कॉपर कॉइन मधनं फोन होता. काय? त्यांना आपल्या कंपनीतली सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट त्यांची काढून घ्यायची आहे. आणि मी काय सांगते ते ऐकायलाही तयार नव्हते आणि आजच्या मीटिंगलाही यायला तयार नाही आहेत ते. वहिनी, काय हो, मीटिंगला जाताय ना तुम्ही? हो. अजून इथेच? निघतोय आता. ओ अच्छा अच्छा अच्छा. बापरे, इन्व्हेस्टर्सनी इन्व्हेस्टमेंट मागे घेतली का? फारच वाईट झालं हो. म्हणजे घरातून आत्ता बाहेर पडताना असं काहीतरी घडणं फार अपशकुन असतं वहिनी. मला वाटतं आज काहीतरी मोठं घडणार आहे. काहीतरी वाईट होणार आहे बघा. काही अपशकुन झालेला नाहीये आणि काहीही वाईट घडणार नाहीये. कळलं? चल श्रीकांत, चल. अशा काय त्या वहिनी? हा अपशकुन होता की नाही? होता की नाही? एखादी काळी मांजर आडवी गेली असती तरी वहिनींना अपशकुन वाटला नसतं का? जाऊ दे. तुम्हाला वाटतो का काळी मांजर आडवी जाणं अपशकुन? जाऊ दे, मला काय करायचंय, बघू काय घडतंय. पारू, ए ना पारू. अगं काय पारू, प्लीज चिडू नकोस ना यार. पारू, मला खरंच जावं लागेल ऑफिसमध्ये. पारू, मला तर आता असं वाटतं की तू पण कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस अजूनही. त्यामुळे जर खरंच गरज लागली ना तर तुलाही जावं लागणार आहे कधीतरी. काय चाललंय तुमचं मदत मदत मदत? बस करा आदित्य सर. मला आठवत नाहीये का की त्या लोकांनी आपल्याला कसं घरातनं बाहेर हकललंय? नाही नाही, तुम्ही विसरला असाल पण मी नाही विसरू शकत. त्यामुळे मी तर तिकडे जाणारच नाहीये आणि तुम्हाला सुद्धा जाऊ देणार नाहीये. हे बघा, आपण तिकडे गेलो होतो प्रीतम सरांना सोडायला. आपण तिथं प्रीतम सरांना सोडायला गेलो म्हणून तिकडे जाऊन पूजा केली. पण त्या लोकांनी इतकं वाईट वागवलंय ते मी कधीच नाही विसरू शकत. त्यामुळे मला त्या लोकांशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये. पारू, नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.